श्री स्वामी समर्थ। ही कथा आहे राघव नामक एका तरुणाची, जो जीवनातील अनेक अडचणी आणि ताणतणावांनी ग्रस्त होता। संसारातील आर्थिक ताण, कामात येणाऱ्या अडचणी आणि कुटुंबाची जबाबदारी यांमध्ये अडकलेला राघव समाधानाच्या आणि शांतीच्या शोधात होता। त्याला वाटत होतं की त्याच्या जीवनाला मार्गदर्शनाची गरज आहे। अचानक एक दिवस एका वृद्ध स्त्रीच्या भेटीमुळे त्याला श्री स्वामी समर्थांविषयी समजलं। त्याचे जीवन आणि विचारधारा पूर्णपणे बदलून जाण्याचा हा क्षण ठरला। त्या स्त्रीने स्वामी समर्थांच्या शिकवणीचा अर्थ उलगडून सांगितला, ज्यामुळे राघवला स्वामींच्या चरणी शरण जाण्याची प्रेरणा मिळाली। या अनपेक्षित प्रसंगाने राघवच्या जीवनाला एक नवी दिशा दिली, ज्याचा परिणाम त्याच्या जीवनावर खोलवर उमटला। राघव एक मध्यमवर्गीय गृहस्थ होता, जो आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होता। कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना त्याला दररोज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। व्यवसायात यश मिळावे म्हणून तो सतत प्रयत्नशील होता, पण त्याच्या प्रयत्नांना नेहमीच अपयश येत असे। त्याच्या मनात अस्वस्थता आणि निराशा वाढू लागली। त्याला असं वाटायचं की तो जे काही करतो त्याला काहीच फलित नाही। कधी कधी तो जीवनातल्या या संकटांमुळे खूपच निराश होत असे। माझ्या प्रयत्नांना यश का मिळत नाही, या प्रश्नाने तो गांजला होता। या परिस्थितीत एके दिवशी तो बाजारात आपल्या काही कामानिमित्त गेलेला असताना त्याचे लक्ष एका वृद्ध स्त्रीकडे गेले। ती वृद्ध स्त्री एका साध्या वस्त्रात होती, परंतु तिच्या चेहऱ्यावर अपूर्व शांतता आणि तेज होते। राघवाला तिच्याकडून एक प्रकारचे आश्वासन वाटले, जणू तिला सर्व समस्यांचे उत्तर माहिती आहे। राघव त्या दिवशी आपल्या चिंतांना दूर करण्यासाठी एक मंदिरात गेला। मंदिरातील शांती त्याच्या मनाला थोडासा दिलासा देत होती। तेथे एक साधारण पण तेजस्वी वृद्ध स्त्री शांतपणे बसली होती। ती स्त्री साधे वस्त्र परिधान करून बसलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती आणि तेज होते। तिचे अस्तित्वच असा अनुभव देत होते की तिला जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे माहित आहेत। राघव त्या वृद्ध स्त्रीच्या शांतीपूर्ण चेहऱ्याकडे पाहतच राहिला। त्याच्या मनात आले की कदाचित ही स्त्री त्याच्या समस्यांचे उत्तर देऊ शकेल। तेव्हा त्याने थोडासा धीर करून तिच्याजवळ जाऊन नमस्कार केला। वृद्ध स्त्रीने त्याला प्रेमळ हसून उत्तर दिले आणि त्याच्याकडे आपुलकीने पाहिले। ती स्त्री इतकी प्रसन्न होती की राघवाच्या मनातील चिंता काही क्षणांसाठी दूर झाल्यासारख्या वाटल्या। राघवने तिच्या जवळ आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संघर्ष व्यक्त केले। त्याने तिला सांगितले की मी जीवनात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पण प्रत्येक पावलावर संकट आणि अपयश येत आहे। कोणतीही गोष्ट व्यवस्थित होत नाही आणि या संकटांचा मार्ग कसा शोधावा हे कळत नाही। त्याच्या बोलण्यावर वृद्ध स्त्रीने गहिऱ्या आवाजात उत्तर दिले, मुला, जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी या मोहमायेच्या आणि स्वार्थाच्या बंधनातून येतात, पण समाधान आणि शांती प्राप्त करण्यासाठी श्रद्धा, धैर्य आणि सेवा हवी असते। राघवला हे ऐकून थोडे आश्चर्य वाटले, कारण तिने त्याच्या जीवनातील अडचणींचे मूळ ओळखले होते। त्या वृद्धेने त्याला सांगितले की माझे प्रभू श्री स्वामी समर्थ हे महान संत आहेत। ते कोणत्याही भक्ताचे संकट दूर करण्यास समर्थ आहेत। त्यांच्या चरणी जाऊन त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व दुःख आणि चिंता दूर होतील। स्वामी समर्थांची ही ओळख त्याला अनोखी आणि आकर्षक वाटली। त्या वृद्ध स्त्रीने स्वामी समर्थांची कथा सविस्तर सांगितली। ती म्हणाली, स्वामी समर्थ हे अक्कलकोट येथील एक महान संत आहेत। त्यांच्या चरणी आलेल्या प्रत्येक भक्ताला त्यांनी शांती आणि समाधान दिले आहे। त्यांच्या आशीर्वादाने कित्येक भक्तांचे जीवन बदलले आहे आणि ते केवळ शरीराचेच नव्हे तर मनाचेही रोग दूर करतात। तू स्वामींच्या चरणी प्रार्थना कर आणि श्रद्धेने त्यांची सेवा कर। स्वामींच्या आशीर्वादाने तुझे जीवन बदलून जाईल। वृद्ध स्त्रीचे हे शब्द ऐकून राघवाच्या मनात स्वामी समर्थांविषयी एक नवीन विश्वास निर्माण झाला। तिने त्याला सांगितले, तुला संकटांना तोंड देताना भीती वाटते, पण स्वामी समर्थांना भक्ताचे दुःख सहन होत नाही। ते सगळे पाठीशी उभे असतात आणि त्यांच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात। स्वामी समर्थांना पूर्ण श्रद्धेने हाक मार
ते तुला तुझ्या संकटातून मार्ग दाखवतील. राघव वृद्ध स्त्रीच्या शब्दांनी प्रभावित झाला होता. त्या शब्दात अशी ताकद होती की त्याने लगेचच स्वामी समर्थांच्या चरणी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मनात एक नवचैतन्य, श्रद्धा आणि आशेची किरण आली होती. अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे पवित्र स्थान आहे आणि तिथे जाऊन त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा निर्धार त्याने केला. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या सर्व अडचणी दूर होतील यावर त्याचा विश्वास दृढ झाला. राघवने प्रवासाला सुरुवात केली. तो गावीगावी फिरत स्वामी समर्थांच्या भक्तांशी बोलू लागला. प्रत्येक ठिकाणी त्याला स्वामींच्या अद्भुत लीलांबद्दल ऐकायला मिळाले. भक्त त्याला स्वामी समर्थांनी कसे त्यांचे जीवन बदलले, त्यांच्या अडचणींवर कशी मात करायला शिकवले याच्या कथा सांगत होते. हे ऐकून राघवाची श्रद्धा अधिक गहिरा होत गेली आणि स्वामींच्या कृपेने त्याच्यावरही अशीच कृपा होईल यावर त्याचा विश्वास दृढ होत गेला. अखेर राघव अक्कलकोटला पोहोचला. अक्कलकोट मधील वातावरण एकदम पवित्र आणि शांत होते. स्वामी समर्थांचे आश्रम परिसर भक्तांच्या प्रेमाने आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेला होता. तिथे अनेक भक्त, साधू आणि गुरुजन स्वामी समर्थांची भक्ती आणि सेवा करत होते. राघवने तेथील भक्तांना विचारले की स्वामी समर्थांचे दर्शन कसे घेता येईल. त्याला कळले की स्वामी समर्थांचे दर्शन मिळण्यासाठी मनातील सर्व अहंकार सोडावा लागेल आणि आत्मसमर्पण भाव ठेवावा लागेल. राघव संपूर्ण भक्तिभावाने स्वामी समर्थांच्या आश्रमात गेला. तिथे त्याने स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले, जिथे त्याला एक अतुलनीय शांती आणि प्रेमाची अनुभूती आली. स्वामी समर्थांच्या पादुकांवर त्याने मनोभावे मस्तक ठेवलं आणि एक क्षणभरात त्याच्या मनातील सर्व चिंता, दुःख आणि ताण दूर झाल्यासारखे वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याला एक अनोखी समाधानाची अनुभूती आली. दर्शन घेतल्यानंतर काही वेळाने एक साधू त्याला सांगायला आला की स्वामी समर्थांनी त्याला जवळ बोलावलं आहे. त्याच्या मनात भक्तिभाव आणि आश्चर्य होतं. स्वामी समर्थांसमोर येताच राघव त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामी समर्थांनी त्याच्यावर एक स्नेहपूर्ण नजर टाकली, जणू काही त्याच्या जीवनातील सर्व अडचणी त्यांनी ओळखल्या होत्या. स्वामी समर्थांनी त्याला शांत, प्रेमळ आवाजात विचारले, राघवा, तू इतका खचून का गेला आहेस? जीवनातील अडचणी हेच तुझ्या बळाचे खरे परीक्षास्थान आहे. तू इतका संकुचित होऊ नकोस. राघवने आपल्या सर्व अडचणी, चिंता आणि दुःख स्वामी समर्थांना सांगितले. त्याने सांगितले की कसे त्याच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्याला यश मिळत नाही आणि त्याच्या कुटुंबाची काळजी त्याला नेहमीच वाटत असते. त्याची कहाणी ऐकून स्वामी समर्थांनी त्याला सांगितले, राघवा, जीवनात आपण कधीही फक्त बाहेरील गोष्टींमध्ये सुख शोधत बसतो, पण खरे समाधान आपल्या अंतरात आहे. सेवा, प्रेम आणि भक्ती ह्याच गोष्टी जीवनाचे खरे सार आहेत. जेव्हा तू मनापासून सेवा करशील आणि ईश्वरावर निस्सीम श्रद्धा ठेवशील, तेव्हा तुझे जीवन आपोआप बदलेल. अक्कलकोटच्या आश्रमात स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर राघव स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्याच्या मनातील सर्व अडचणी स्वामींना सांगितल्या. त्याच्या जीवनात अनेक समस्या होत्या, कुटुंबाच्या गरजा, कामात असलेले अडथळे, त्याचा आर्थिक ताण आणि त्याचे स्वतःच्या जीवनाबद्दल असलेले प्रश्न. त्याने स्वामी समर्थांसमोर आपल्या जीवनातील सर्व शंका, दुःख आणि अस्वस्थता मांडल्या. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थांनी त्याला शांतपणे आणि प्रेमाने पाहिले आणि सांगितले, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामी समर्थांनी सांगितले की जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणाले, विश्वास आणि सबुरी ठेव. श्रद्धा म्हणजे ईश्वरावर संपूर्ण विश्वास. संकटे असतील, परीक्षाही येतील, परंतु ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे त्याला प्रत्येक संकटात मार्ग सापडतो. स्वामी नेहमीच तुमच्या सोबत असतात. राघवला समजले की प्रत्येक वेळेस आपल्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळाल्यास निराश होण्याची गरज नाही. जो धीर धरतो आणि त्याच्या मार्गावर ठाम राहतो, त्याला नक्कीच यश मिळते. आत्मविश्वास आणि स्वतःवर श्रद्धा ठेवावी. स्वामींनी राघवला सांगितले की तू स्वतःवर श्रद्धा ठेवायला हवी.
बाहेरील परिस्थितीवर न थांबता आतमध्ये शक्ती शोध, कारण आत्मविश्वासच तुझ्या यशाचा पाया आहे. स्वामी समर्थांनी त्याला सांगितले की बाहेरच्या गोष्टींमध्ये समाधान शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात संतोष मिळवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आत एक दिव्य शक्ती आहे आणि ती जागृत केल्यास जीवनातील प्रत्येक संकटावर मात करता येते. आनंद आणि समाधानासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू नकोस. स्वामी समर्थांनी राघवला सांगितले की जीवनातली खरे समाधान धनधान्यात किंवा बाह्य सुखात नसून तुझ्या अंतर्मनात आहे. बाहेरच्या गोष्टी तात्पुरत्या असतात. तुझ्या अंतर्मनात समाधान मिळवले तर सर्वत्र तू शांती आणि आनंद अनुभवाल. स्वामींनी सांगितले की बाहेरील यश किंवा अपयशाला फार महत्त्व देण्यापेक्षा आत्मिक शांतीत आपले समाधान शोधले पाहिजे. सेवा आणि परोपकार हाच जीवनाचा मार्ग आहे. स्वामी समर्थ म्हणाले, मानवाचे जीवन परोपकार आणि सेवेसाठी आहे. दुसऱ्यांना मदत करून, त्यांची सेवा करून तू ईश्वराची सेवा करत आहेस. स्वामी समर्थांनी राघवला सेवा करण्याचे महत्त्व सांगितले. सेवा ही स्वार्थ, लोभ किंवा अहंकार सोडून करावी लागते आणि ती केल्याने आत्मिक समाधान आणि आनंद प्राप्त होतो. त्यांनी स्पष्ट केले की सेवा फक्त बाहेरून केलेली कर्म नसून ती मनापासून, आत्मीयतेने केली पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी कार्य करता तर त्याचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुखशांती आणतील. मोह, अहंकार आणि अज्ञान सोडण्याची शिकवण. स्वामी समर्थांनी राघवला सांगितले, मोह, अहंकार आणि अज्ञान हे 3 गुण आपल्या दुःखाचे मूळ आहेत. मानवाने मोह आणि अहंकार सोडला पाहिजे. ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्या जीवनात ईश्वराचे आगमन होतं. त्यांनी राघवला कळवले की आपले जीवन अधिक सुखी आणि शांततेत घालवण्यासाठी आपल्याला अज्ञान, मोह आणि अहंकाराचा त्याग करावा लागतो. स्वामी समर्थांच्या या संदेशाने राघवला समजले की त्याच्या आयुष्यातील दुःखाचे कारण त्याच्या आत असलेली नकारात्मकता, त्याची अपेक्षा आणि अहंकार आहे. जर त्याने याचा त्याग केला तर तो खऱ्या अर्थाने समाधानी होऊ शकतो. संकटांना शरणागती भावाने सामोरे जा. स्वामी समर्थांनी राघवला सांगितले, संकट येतात त्यांना घाबरू नकोस, ती तुझी शक्ती आणि श्रद्धेची परीक्षा असते. संकट तुझ्या जीवनात आलेली एक प्रकारे तुला ईश्वराच्या जवळ नेण्यासाठी असतात. राघवला समजले की संकटे आली की आपण घाबरून जाण्यापेक्षा त्या संकटांचा सामोरे जावे. ईश्वरावर विश्वास ठेवून आणि शरणागती भावनेने सर्व काही स्वामी समर्थांना अर्पण केल्यास त्या सर्व अडचणी दूर होतात. मौनाचे महत्त्व आणि अंतर्मुख होण्याची कला. स्वामी समर्थांनी मौनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, मौन हे जीवनातील विचारांना शांत करण्याचे आणि आत्म्याला शुद्ध करण्याचे साधन आहे. गोंधळात पडता अंतर्मुख हो. प्रश्न तुझ्या बाहेर नाही, ते तुझ्या आत आहेत. तिथेच उत्तर सापडतील. स्वामी समर्थांनी त्याला मौन आणि ध्यानाच्या माध्यमातून आपला अंतर्मन शोधण्याची शिकवण दिली. स्वामी समर्थांनी सांगितले की मौनात आपल्याला जीवनातील खरे प्रश्न समजायला आणि त्यांची उत्तरे शोधायला मदत होते. ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून आपण आपल्याला आवश्यक असलेले समाधान आणि सुख प्राप्त करू शकतो. स्वामी समर्थांच्या पवित्र सान्निध्यातून परत आल्यावर राघवच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू लागले. स्वामी समर्थांनी दिलेले संदेश त्याच्या जीवनाचा आधार बनले आणि त्याने त्या शिकवणीचे पालन करणे सुरू केले. त्याच्या विचारात, आचरणात आणि जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाला. आत्मविश्वास आणि मानसिक शांतता. राघव आता जीवनातील अडचणींना तोंड देताना घाबरत नव्हता. स्वामी समर्थांनी शिकवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचे पालन करत त्याच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण झाला. कामातल्या अडचणी आणि आर्थिक संकट त्याच्यासाठी आता अपरिहार्य भाग न राहता एक सुसंगत तपासणी बनली. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे त्याचे मन शांत आणि स्थिर झाले होते. त्याला समजले की परिस्थिती कधीच कायमस्वरूपी नसते. आज जी संकट आहेत ती उद्या नक्कीच दूर होतील. त्यामुळे तो आता संयमाने, सकारात्मकतेने प्रत्येक समस्येचा सामना करत होता. आध्यात्मिकता आणि साधनेत रुची. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे राघवच्या जीवनात आध्यात्मिकतेची ओढ निर्माण झाली. तो आता ध्यान, प्रार्थना
आणि सेवा यामध्ये नियमितपणे वेळ देऊ लागला. दररोज स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर बसून ध्यान करणे आणि स्वामींच्या चरणांमध्ये सेवा अर्पण करणे हे त्याच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनले. या साधनेतून त्याला एक अतुलनीय शांतीची अनुभूती मिळत होती, जिचा प्रभाव त्याच्या व्यवहारातही दिसून येत होता. सेवा आणि परोपकाराच्या माध्यमातून समाधान. स्वामी समर्थांनी शिकवलेल्या सेवा भावनेला अनुसरून राघवने समाजसेवेचे कार्य सुरू केले. त्याने आपल्या परीने गरजू लोकांना मदत करणे, अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करणे आणि वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची काळजी घेणे यासारखी कार्य केली. या कार्यामुळे त्याला मनापासून आनंद आणि समाधान मिळत होते. त्याला स्वामी समर्थांचा संदेश आठवला की सेवा हेच खरे धर्माचे स्वरूप आहे. सेवा करताना त्याचा अहंकार, आत्मगौरव कमी होऊन त्याच्या व्यक्तिमत्वात एक साधेपणा आणि विनम्रता आली. शांती आणि संयम. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार राघवने आता संयम शिकला होता. पूर्वीच्या काळात तो तणाव, राग आणि अधीरतेच्या भावनांमध्ये अडकायचा, पण आता तो शांत आणि संयमी झाला. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे त्याला समजले की जीवनातल्या प्रत्येक प्रसंगावर ताबा ठेवता येत नाही, परंतु आपल्या भावनांवर आणि विचारांवर ताबा मिळवता येतो. यामुळेच त्याने आता स्वतःला प्रत्येक प्रसंगात संयमी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना त्याच्या व्यक्तिमत्वातील हा बदल स्पष्टपणे जाणवत होता, ज्यामुळे त्याचे संबंध सुधारले. आनंदासाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता अंतर्मनात समाधान शोधणे. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे राघवला समजले की खरे समाधान आणि आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, तर आपल्या अंतर्मनात आहे. त्यामुळे त्याने बाह्य गोष्टींवर, संपत्तीवर किंवा यशावर अवलंबून राहणे कमी केले. तो आता साध्या जीवनशैलीत समाधानी होता आणि बाहेरच्या यशावर अवलंबून राहण्याऐवजी अंतर्मनातील आनंदावर लक्ष केंद्रित केले. या बदलामुळे त्याच्या जीवनात असलेला तणाव आणि अस्वस्थता कमी झाली आणि त्याला खरे समाधान लाभले. नवीन दृष्टिकोनातून जीवनातील समस्या पाहण्याची क्षमता. राघवच्या दृष्टिकोनात पूर्ण बदल झाला होता. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे तो आता जीवनातील समस्या केवळ अडथळे मानता त्यांना जीवनाचा एक अपरिहार्य भाग मानू लागला. त्याने संकटांना आपली आत्मशक्ती तपासण्याची आणि जीवनातील शिक्षण घेण्याची संधी मानली. त्यामुळेच त्याच्यात नकारात्मकता कमी झाली आणि त्याच्या जीवनाचा दृष्टिकोन सकारात्मक बनला. संकटांना शरणागती भावनेने सामोरे जाणे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार राघवने जीवनातील संकटांमध्ये शरणागती भावनेने सामोरे जाण्याची वृत्ती घेतली. त्याला आता समजले होते की प्रत्येक संकट ही एक परीक्षा आहे आणि ती संकट आपल्या विश्वास आणि श्रद्धेची कसोटी पाहण्यासाठी येतात. त्यामुळे त्याने प्रत्येक संकटाला सामोरे जाताना स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्यावर आहे असा भाव मनात ठेवला. त्याला आता संकटांमध्येही स्वामींचे मार्गदर्शन वाटू लागले आणि त्याच्या मनात असलेली भीती कमी झाली. विनम्रता आणि सहनशीलता. स्वामी समर्थांच्या शिकवणीने राघवला एक विनम्र आणि सहनशील व्यक्ती बनवले. त्याच्या अहंकाराची भावना कमी होऊन त्याच्या मनात दुसऱ्यांसाठी प्रेम, आदर आणि सहनशीलतेची भावना निर्माण झाली. त्याला आता स्वामी समर्थांची शिकवण लक्षात ठेवून लोकांना मदत करणे, त्यांच्याशी आदराने वागणे आणि सहनशीलता राखणे याचा अर्थ समजला होता. त्याची सहनशीलता आणि विनम्रता पाहून त्याच्या कुटुंबियांनाही त्याच्यातील बदल जाणवू लागले, ज्यामुळे त्याचे संबंध अधिक सुसंवादपूर्ण झाले. स्वामी समर्थांच्या चरणी शरणागती पत्करल्यानंतर राघवच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले. स्वामींच्या शिकवणीने त्याला आत्मविश्वास, संयम आणि आत्मशांतीची महती समजली. त्याने बाह्य सुखांवर अवलंबून न राहता आपल्या अंतर्मनात समाधान शोधण्यास सुरुवात केली. सेवा, परोपकार आणि श्रद्धा यांचा स्वामींनी दिलेला संदेश त्याच्या जीवनाचा पाया बनला. संकट असताना धैर्याने त्यांना सामोरे जाणं आणि विनम्रता राखणे हे त्याच्या जीवनाचे नवे नियम बनले. स्वामींच्या कृपेने राघवला जीवनातली शांती, आनंद आणि समाधान मिळाले. त्याच्या जीवनाची ही कहाणी आपल्यालाही शिकवते की जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी श्रद्धा, सेवा
आणि साधनेच्या मार्गावर ठाम राहिल्यास आपण खरे सुख आणि शांती प्राप्त करू शकतो.